पूर्वी 2024 चे जे कोणी आमचे सदस्य आहेत योगेश अरविंद अनूप यांच्याकडून त्यांना मानाचा मुजरा तसेच आमचे दादा राजेंद्र दादा घोरपडे भावी आमदार यांना सुद्धा धन्यवाद त्या आम्हाला मोलाचं सहकार्य त्यांनी केलेलं आहे. चला साईडला हो जरा इथं मंचापासून जरा बाहेर व्हा. वाल्मिकी ब्रदर्स जा चहा बी नाश्ता बिष्टा करून या. चांगले आनंदाचं वातावरण सामना चालू करा. विनंती करतो कुळगाव बदलापूरचे सफाई कर्मचारी प्लीज तुम्ही थोडेसे बाहेर व्हा नंतर तुम्ही या प्लीज विनंती करतो विनंती विनंती विनंती. सामना चालू करा. पंच पहिला बॉल घेऊन येत आहे तो म्हणजे प्रिशिलन संघाचा स्टार ऑफ द बॉलर तो म्हणजे प्रिन्स उर्फ तडतड आणि अष्टविनायक पाय संघाचा विनंती करतो अष्टविनायक गर्दी करू नका इथे मंचावर प्लीज कोणी गर्दी करू नका. पहिला बॉल घेऊन येत आहे. पहिलाच बॉल पहिलाच षटक वैयक्तिक षटक आपल्या संघासाठी घेऊन येत आहे म्हणजे प्रिन्स. चांगल्या बॉलिंगचा नजराणा काल त्यांनी बघितला. आपण चांगला खेळ पद्धतीने केला आणि तगडा संघ 6 संघामध्ये जर मी कुठेतरी बघतो एक तगडा सगळं तुल्यबल्य संघ या संघामध्ये जर तुम्ही बघितलं तर विनीत सोनू प्रिन्स असे नावाजलेले राहुल. सामना चालू झाला. लेट्स प्ले आजच्या दिवसाचा चौथा सामना. पहिलाच बॉल पहिलाच षटक घेऊन येतो म्हणजे प्रिन्स. पहिलाच मला वाटतं हा चौकार श्री गणेशा एकदम स्ट्रेट शॉट मारण्याचा प्रयत्न चांगली सुणूक दाखवली पहिल्याच बॉल मध्ये. दिनेश राठोड ना बॅट्समन श्याम यादव प्रत्येक बॅट्समन जर बघितला तर एक पहिला चौकार गेल्यानंतर दुसरा शॉट हाच मारण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक बॅट्समन आतापर्यंत रेकॉर्ड आहे. दुसरं चौकार लगातार 4 चौकार जर मारले तर कोणाकडनं काय बक्षीस आहे का डिक्लेअर करा. 2 चौकार तर आलेलेच आहेत. काहीतरी कान मंत्र देतो विनीत आणि सोनू चांगले स्टार प्लेयर आहेत ते दोन्हीही तुल्यबल्य संघ. प्रेक्षक आणि जे कोणी खेळाडू इथं आहेत त्यांनी खरं त्या सामन्याचा आनंद घ्यावा कारण दोन्ही संघ एकदम तुल्यबल्य अटीतटीचे संघ भेदक मारा करतील एकमेकावर चढाई करतील एकमेकावर. वेळ घेता पंच ताकीद द्या यांना ताकीद द्या. वेळ घेतला तर यांना ताकीद द्या. आपल्याला अजून जवळजवळ 7 सामने खेळवायचे 6 हा 4th सामना चालू आहे. हवेत चेंडू बघू गगनचुंबी का कॅच प्रिन्सच्या रूपाने प्रिन्सच्या माध्यमाने कॅच घेतली कमबॅक केले. कोणी घेतली कॅच सूरज इपली खरंच इपली काल त्यांनी बघितले स्टार परफॉर्मर प्लेअर होता त्यांच्या सामन्याचा. इपलीने चांगली कॅच घेतली आणि कमबॅक केलं पण ठीक आहे. श्याम लगातार 2 चौकार त्याने मारून त्याला वाटलं तिसरा पण मारू पण कुठेतरी बॅट आणि बॉलचं कॉम्बिनेशन झालं नाही. थोडीशी ताकद कमी पडली कारण मागच्याच मध्ये असाच एक षटकार मारायच्या प्रयत्नात एक जण असाच आउट झाला होता. करण चव्हाण उतरलेला आहे. करण पवार पॉवर प्लेचं षटक तुटून पडाचं षटक असतंय म्हणजे हाणामारीचं षटक. चार बॉल झाले ना पंच धावसंख्या झाली 9वा विकेट एक
कमबॅक केला प्रिन्सने पुन्हा एकदा कमबॅक केलं, कारण लगातार 2 चौकार त्यांनी दिले होते. कुठंतरी वाटलं त्याला की मला 2 चौकार गेलेत, पण मला पुन्हा एकदा संधी घेऊन कमबॅक करावं लागेल आणि त्या संधीचं सोनं करावं लागेल. तर विकेट त्यांनी घेतल्यानंतर आता 1 रन दिला. नक्कीच त्यांनी कमबॅक केलं. खरंच इन स्विंग आणि गाडसा उपलब्ध करावे. गाड जर उपलब्ध असतील तर खरीच नक्कीच ते परिधान करावे, कारण कुठेही बॉल लागू शकतो. आपली शेवटचा बॉल किती रन आहेत? पंच राऊंड किती? 2 ना? ओके 2 ओके. अशा तऱ्हेने पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली 11 आणि विकेट 1. पण ठीक आहे प्रिन्स, चांगला कमबॅक केलं तो. ज्या पद्धतीने श्यामची विकेट घेतली, कारण श्याम हा मला स्वतःलाही खूप विस्फोटक दिसत होता. ज्या पद्धतीने त्यांनी लगातार 2 चौकार मारले, बोललो हा आता ओव्हरला ह्याच ओव्हरला नक्कीच 16 ते 20 रन मारेल. पण कुठेतरी विकेट घेऊन पुनरागम प्रिन्सच्या माध्यमातून केलं त्यांनी. दुसरं षटक बघू कोणाकडे देत आहे. टीम मीटिंग पंच काय चाललंय? पिंच प्लीज त्यांना कॉल द्या ना, तर त्यांना 5 रनाची पेनल्टी लावा. योगेश आणि वाल्मिकी आणि अनुप यांना मी विनंती करतो. अरविंद काय चाललंय? टीम मीटिंग प्रत्येक बॉलला. बदलापूरचे युवराज सिंग सोनू, कारण हेअरस्टाईल जर तुम्ही बघितली आत्ताची युवराज सिंगची सेम हेअरस्टाईल. रत्नेश सिंग, निर्धाव चेंडू. दुसरा षटक, पहिलं वैयक्तिक षटक रत्नसिंगचं. पहिलाच बॉल निर्धाव. माइंड गेम खेळा, माइंड गेम, कारण क्रिकेट हा माइंडचा गेम आहे. शांत रीतीने खेळा आणि पेशन्स ठेवा. पेशन्स द मोस्ट इम्पॉर्टंट आहे. स्कोरबोर्ड आलता ठेवा. 3 एक्के मला दिसत आहे, म्हणजे विकेट 1 आणि रन झालेत 11. अशा तऱ्हेने 3 एक्के स्कोरबोर्डावर मला दिसत आहेत. षटकार, याच शॉटची गरज होती तुला मित्रा. बॅट्समनने माहिती आहे, म्हणजे करण पवार, दिनेश राठोड, सॉरी माय मिस्टेक. दिनेश आयकॉन प्लेयर आहे, त्या संघाचा आयकॉन प्लेयर आहे तो दिनेश राठोड. षटकार रत्नसिंगला. षटकार कोणी मारला? करणनी ना? करणने मारला षटकार, सॉरी. बॉल घ्या. पहिला बॉल जो टाकला होता व्यवस्थितरित्या आखूड टप्प्याचा चेंडू होता, पण दुसरा बॉल जो बरोबर बॅटच्या टप्प्यात येऊन पुरेपूर फायदा करण पवारांनी घेऊन एक गगनचुंबी षटकार पेलवलाय तो, म्हणजे रत्नाज सिंग याला. पुन्हा एकदा बघू कॅच होईल का, बघू. आपल्या प्रिन्सच्या माध्यमातून कॅच इथे घेतलेली आहे. पुन्हा एकदा कमबॅक. असंच झालं होतं मागच्या ओव्हरला 2 चौकाराच्या नंतर. काय करणार, तर श्यामने विकेट गमावली होती आणि सेम आता त्याच पद्धतीचा सेम झालं आहे. वाईस वर्षा नाही झालं, डुप्लिकेट झालेलं आहे. इथे करण पवारच्या माध्यमातून विकेट गमावलेली आहे अष्टविनायक पार्क या संघाने. स्वप्नील बॅट्समन चाललाय डगआउट मध्ये परतताना. करण पवार. स्कोरबोर्ड जर बघितला तर स्कोरबोर्ड हा ठीक आहे, बऱ्यापैकी 17 रन आहेत, पण तुम्हाला प्रति ओव्हर 15 ओव्हर तर करायच लागणार. 15 रन तर करावेच लागणार प्रति ओव्हर, कारण तुम्ही मागची मॅच जर बघितली तर 58 धावसंख्या झाल्या होत्या प्रथमेश 11 वर्सेस वाल्मिकी. तरी पण प्रथमेश 11 या संघाने 49 रन चेस केले होते. त्या ह्याच्यामध्ये म्हणजे जवळजवळ 10 रनाने हरले प्रथमेश 11. म्हणजे जर तुम्हाला 4 ओव्हरमध्ये 50 ते 60 रन तुम्हाला कराव्याच लागणार, तर कुठेतरी डिफेंडेबल स्कोअर बनेल, याची नोंद घ्यावी दोन्ही संघांनी.
वेळ नका घेऊ. विनंती करतो, तुम्ही खूप वेळ घेताय. प्रिशिलोना संघ भरपूर वेळ घेतो. आम्ही इथं नोंद तुमची चालू आहे. पंचांचा निर्णय, निर्धाव चेंडू, कडक पंच. MCA रजिस्टर पंच आहेत ते, मुंबई क्रिकेट असोसिएशनला रजिस्टर पंच आहेत ते, त्याच्यामुळे ते अचूक कामगिरी बजावतील यात कुठली शंका नाही. पंचांचा निर्णय काय होते बघू. नॉट आउट, कडक पंच. गुड रनिंग आपल्याला पाहायला मिळाले. खरंच चांगले कॉम्बिनेशन, कारण एक षटकार आला, नंतर एक विकेट गेली आणि नंतर आता 2 रन. अशा तऱ्हेने धावसंख्या पोहोचलेली 19. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. प्लीज नोट दिस. सामना हा फक्त 4 ओव्हरचा असेल. प्रत्येक संघाची नोंद घ्यावी. 4 बॉलर. प्रत्येक बॉलला आपण बघतोय फिल्डिंग मध्ये परिवर्तन करतात आहेत. चौकाराच्या दिशेने मार्गस्थ. कारण आधीचा पण तसा शॉट होता, मारण्याचा प्रयत्न पण तो ठीक आहे, तो गेला नाही चौकार. हा नक्कीच चौकार मान्यच करावा लागेल आपल्याला. आणि अशा तऱ्हेने षटक समाप्तीनंतर, दुसरं षटक समाप्तीनंतर धावसंख्या ती पोहोचलेली आहे 23 आणि विकेट गेल्या 2. म्हणजे जर आपण बघितलं तर धावसंख्या ही 50चा आकडा गाठेल. ज्या पद्धतीने ॲव्हरेज बघतोय आपण आतापर्यंत 50 नक्कीच. वैभव गांगुर्डे हा बॉलर उतरलेला आहे, त्याच्यावर बॉलिंगची 3rd ओव्हरची मदार ठेवलेली आहे, ती म्हणजे कॅप्टन विनीत यांनी. ट्वेंटी थ्री. तिसरं षटक मार्गस्थ, वैयक्तिक पहिलं वैभव गांगुर्डेच्या माध्यमातून. पंचांचा निर्णय बघू काय येतोय. पंच, कडक पंच. वाईटचा इशारा. हात जिचं मोकळे केले त्यांनी, म्हणजे समजून जायचं की निर्धाव चेंडू नसणार. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडेल वाईटच्या रूपाने. धावसंख्या झाली 24. थोडस माफ करा आम्हाला पण, बदलापूर वेस्ट फॅमिली आपल्या इकडे ग्राउंड मध्ये थोडीशी बाधा आहे. काही करणार ज्या पद्धतीने तुम्ही खेळतात, सहकार्य करा आम्हाला. खेळाडू तुम्ही दाखवताच आहात, नाही तर हा चौकार मानला गेला असता. पहिल्यांदा बघितला मी काल आणि आज, ह्या 2 दिवसात मला या टाईपचा शॉट मला बघायला मिळाला नाही. आणि प्रेक्षकांना पण आणि खेळाडूंना बघायला ज्या पद्धतीने मारला. हा बघून दिलाय, चेक केला त्याला ICCच्या रूलच्या नुसार. अनुप, धन्यवाद. युवा कार्यकर्ते, धडाडीचे कार्यकर्ते अनुप. धावसंख्या झाली 31. गुड रनिंग बघा दिनेश राठोड. खरंच वयाच्या मानाने तुम्ही ज्या पद्धतीने धावतात, खरंच सलाम तुम्हाला. मानाचा मुजरा सगळ्यांकडून, खास करून आमच्याकडून. कारण 2 रन आपल्या संघासाठी तुम्ही घेतलेल्या. धावसंख्या झाली 33. अजून पण 9 बॉल शिल्लक आहेत. या ओव्हरचे 3 बॉल शिल्लक आहेत आणि ही 3rd ओव्हर चालू आहे प्रगतीपथावर. बॉलचा आणि बॅटिंगचं कॉम्बिनेशन झालेलं नाहीये. निर्धाव चेंडू मध्ये भर पडलेले शेवटचे 2 बॉल. कमबॅक केलंय वैभव गांगुर्डे. अजून 2 बॉल बाकी आहेत ह्या ओव्हरचे.
धावसंख्या झाली 33, विकेट 2. ग्राउंड शॉट पण एक नीच भर पडेल. ज्या पद्धतीने फिल्डरचं नाव जर सांगावे. मितेश. मितेश ते IT इंजिनियर आहेत, विप्रो मध्ये काम करतात. खोदून काढलाय चेंडू, पुन्हा एकदा त्याच्याकडेच बॉल. एक नीच समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली ती म्हणजे 35 आफ्टर 3 ओव्हर. या ओव्हरला जर बघितलं वैभव गांगुर्डेने 1 ओव्हरमध्ये धावसंख्या दिली 12. ठीक आहे, थोडीशी होती खर्चिक होती. विनीत त्याच्या खांद्यावर हात ठेवतोय, काही नाही मित्रात चालतं, कारण हे लिमिटेड ओव्हरचं षटक आहे. हाणामारी षटक 4 ओव्हरमध्ये काय करणार. प्रत्येक बॉलवर दबाव तर असतोच. आता शेवटचं षटक, 4थं षटक. थोड्याच वेळात आपल्याला माहिती होईल कोणाला त्याचा. टीम मिटिंग बंद करा मित्रांनो, टीम मिटिंग बंद करा. पंच तुम्ही ताकीद द्या प्लीज, तुम्हाला विनंती करतो. नाहीतर तुम्ही डायरेक्ट त्यांना पेनल्टी लावू शकता. आमचा तुम्हाला सपोर्ट असणार. 5 रनाची पेनल्टी डायरेक्ट लावू शकता. अमय चव्हाण विनंती करतो जरा माईकशी संपर्क साधावा. अमय चव्हाण. सूरज हिपली ओके बॉलर आहे. ठीक आहे, सूरज हिपली बघू आता स्पिनच्या माध्यमातून. मला वाटतंय एक चांगला स्पिनर आहे तो. फास्टर दिसतोय. आपला स्कोर झालेला आहे तो म्हणजे 35 आफ्टर 3 ओव्हर, विकेट 2. हात जेव्हा मोकळे होता तेव्हा समजून जायचं की अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडे. वाईट पहिलाच बॉल वाईट टाकलेला आहे. धावसंख्या झाली 36. कुठेतरी एक 50 रन तरी झाले पाहिजेत. माझी विनंती अष्टविनायक संघाच्या बॅट्समॅनला, स्ट्राईक अँड नॉन स्ट्राईकला कुठेतरी चेजेबल स्कोर, डिफेंडेबल स्कोर तयार होईल. षटकार, चांगला सत्कार घेतला, चांगला समाचार घेतला इपले यांचा. मित्रांनो तुम्हाला एक सूचना करतो, दिनेश राठोडची बॅट काल गरमच नव्हती, तळपडली नव्हती. पण आज जर तुम्ही बघताय तर नक्कीच येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट, खंडोबा देव त्यांच्यावर प्रसन्न झालेला. आज त्यांची बॅट एकदम तळपडलेली आहे, गरम झालेली आहे. कारण खूप मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि खूप मोठी अपेक्षा असतं. जेव्हा एखाद्या प्लेअरचं नाव होतं बदलापूरमध्ये. एक सूचना आली, सुशांत रणदिवे दानशूर व्यक्तिमत्व यांच्याकडनं प्रत्येक 6ला 100 रुपये दिनेश राठोड यांना. बघू काय होतंय तिथं. फिल्डिंग मध्ये थोडस बाधा येते, पण राहुल आहे तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. राहुल एक ऑलराऊंडर प्लेअर आहे. राहुल गुप्ता, सूरज गुप्ता, सॉरी माय मिस्टेक, सूरज गुप्ता एक ऑलराऊंडर प्लेअर आहे तो प्री श्रीलंका संघाचा. कारण बॉलिंगमध्ये पण त्याने बॉलिंग ठीक आहे, बॉलिंग त्याची चांगलीच आहे, त्याला मिळत नाही ती गोष्ट वेगळी. कारण प्री 11 मध्ये 11च्या 11 प्लेयर जर बघितले तर ऑलराऊंडर आहेत. 11च्या 11 प्लेयर. चौकाराला 50 रुपये देण्यात येतील सुशांत रणदिवे यांच्याकडून. 150 रुपये जमा झालेत खात्यामध्ये दिनेश राठोड यांच्या. शेवटचे 3 बॉल 48 रन झाले. 48 धावसंख्या झाली 48. याची नोंद घ्यावी. 48. पंचांचा निर्णय नो, वाद घालू नका. नो धावसंख्येत मला वाटतं नो +2 नि भर. आउट आहे, आउट दिला कडक 5. आता हा बॉल काउंट धरायचा, बॉल काउंट नाही ना.
No+1 घेणार ना मी आता. No+1 घेणार हा. No+1. लवकर पाठवा बॅट्समन. अष्टविनायक पार काय करता अजून तुमचा बॅट्समन. दिनेश राठोडसाठी जरा टाळ्या वाजवा प्लीज. चांगला खेळ केला त्यांनी, साजेसा खेळ केला आपल्या संघासाठी. दिनेश राठोड चांगला खेळ केला, धन्यवाद. अशी साजेशी खेळ करत राहा पुढच्या मॅच मध्ये पण. प्रिन्सचा कानमंत्र इपलीला. स्ट्राईक बॉलर आहे प्रिन्स, त्याचा कानमंत्र इपलीला. बघू काय दिलाय कानमंत्र, आपल्याला थोड्याच वेळात माहिती होईल. डीजे वाले जरा माईकची संपर्क साधा. डीजे वाले माईकची संपर्क साधा. डीजे वाले विनंती करतो. माईक मॅन, मंडप डेकोरेटर्स प्लीज जरा माईकची संपर्क साधा. मंडप डेकोरेटर्स विनंती करतो. तीन बॉल झाले तर 50 रन झाले तुमच्या बोर्डावर. टाळ्या वाजवा अष्टविनायक पार्क. तुमचे 50 धावसंख्या बोर्डावर दिसत आहेत आम्हाला. बोर्डावर धाव फलकावर तुमच्या 50 धावसंख्या झालेल्या. विकेट गेल्या 3 आणि अजून शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. कॅच घेण्याचा प्रयत्न असफल. 4 बॉलाना प्लीज. वाल्मिकी ब्रदर्स लल्ला बॉला नल्ला. सनी चौकार सनीच्या माध्यमातून. धावसंख्या 54. अजून पण 2 बॉल बाकी आहेत. मला वाटतं 60चा पल्ला ते नक्कीच गाठतील. आफ्टर 60 नक्कीच पल्ला गाठतील. 60 म्हणजे जर आपण बघितलं तर एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व. 60 एज. 60 धावसंख्या झाली. कारण मी आधीच बोललो होतो तो जर 4 ओव्हरचं मॅच असेल तर तुम्हाला 50 ते 60 धावा कुट्यावाच लागतील प्रतिस्पर्धी संघासमोर. आता बघू काय षटकार का चौकार. चौका. बॉल आणा प्लीज. बॉल गेला तिथे. माझा मित्र धावते बघा 5-1चा. माझा मेंबर ट्रेनचा. निर्धाव चेंडू. शेवट गोड व्हावा यासाठी केला होता अट्टहास. डॉट जिंकण्यासाठी 59. म्हणजे आपण जर बघितलं हा स्कोर झाला होता एका संघाचा 58. मागचाच वाटतं हा मागचा प्रथमेश इलेव्हन वर्सेस वाल्मिकी ब्रदर्स ही जी आता लास्ट मॅच झाली त्याच्यामध्ये पण 58 झाला होता स्कोर. आणि जिंकण्यासाठी 59 धावांची गरज होती. सेम स्कोर जो उभा केलाय प्रिशा 11 या संघासमोर. अष्टविनायक संघाने लवकर या जरा विनंती करतो. आपल्याला ज्या मान्यवरांनी मदत केली, सहकार्य केलंय त्या मानव वेळेवेळी जाहीर करत आहोत. ते म्हणजे कारण तुमच्याशिवाय सामने भरवणे शक्य आहे पण अशक्य पण नाही आहे. ते म्हणजे निमेश जनवाड उद्योजक, युवा उद्योजक निमेश जनवाड यांच्याकडून 43 इंचचा टीव्ही आम्हाला मिळालाय. ओव्हरऑल मॅन ऑफ द सिरीज आम्ही काढण्यात येईल, त्याला तो टीव्ही प्रदान करण्यात येईल. त्याच्यानंतर शांताराम विपट यांच्याकडून आम्हाला बेस्ट बॉलरसाठी नायकीचे शूज आहेत. त्याच्यानंतर 70-70 यासकडून बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी टी शर्ट आणि शूज देण्यात येईल. त्याच्यानंतर सिद्धार्थ सोनवणे काका यांच्याकडून आम्हाला जेवढ्या मॅचेस होतील तेवढ्या मॅचसाठी त्यांनी आम्हाला बॉल, चेंडू आम्हाला दिलेले आहेत. त्याच्यानंतर विकास मिश्रा आणि विशाल मिश्रा ही जोडी आज मला दिसत नाहीये. ह्या जोडीने पण कमाल केली आहे. त्यांनी बेस्ट बॅट्समनसाठी बॅट आणि शूज ठेवलेली आहे आणि विशाल मिश्रा बेस्ट फिल्डर यांनी शूज ठेवलेले आहेत. म्हणजे विचार करा तुम्ही, जो बेस्ट फिल्डर असेल त्याला
नक्कीच एक कॅप मिळेल आणि शूज मिळतील नायकेचे. त्याच्यानंतर विकास मिश्रा आणि विशाल मिश्रा यांनी अजून एक बक्षीस ठेवलेले, ते म्हणजे प्रत्येक संघाचा 12वा प्लेयर जो कोणी असेल त्याच्यामधून, जे संघ 6 संघ असतील त्यांचा 12 प्लेयर 6 मधून आम्ही लकी ड्रॉ काढणार आहोत आणि लकी ड्रॉ मधून ज्याचं नाव होईल त्याला सायकल देण्यात येईल. 8 लाखची ती त्याची किंमत आहे त्या सायकलची, नाही ना म्हटलं तरी 7 ते 8 हजार ती त्याला सायकल देण्यात येईल. 12वा प्लेयर बघा, एक चांगलं एक सोच बदलापूर वेस्ट प्रीमियर लीग 2024 जे काय चाललंय. अष्टविनायक शिस्तबद्ध संघ आहे तुम्ही, पण थोडंसं कुठेतरी शिस्तबद्ध संघ तुम्ही वाटचाल करत नाही त्या मार्गावर. तुम्ही अजून तुमची फिल्डिंग लावली नाहीये. दिनेश राठोड शेवटचा कॉल, वाल्मिकी शेवटचा कॉल. हा पंच ताकीद द्या, पंच द्या त्यांना ताकीद. चार ओव्हरचे सामने आहेत जिंकण्यासाठी. तुम्हाला 24 बॉल मध्ये 59 धावांची गरज. कालचा सामना जर कोणी बघितला असेल प्रिशा विलियन वर्सेस पण प्रिशा विलियन वाल्मिकी जो आहे, सॉरी सूरज इपली जो आहे, त्यांनी पूर्ण सामना पलटून दाखवला, आपला झुकता केला प्रिशा विलियन संघासाठी आणि जिंकून दिला. तीच स्थिती आता निर्माण झालेली आहे सगळ्यांसमोर. प्रत्येक वेळेस पहिला चौकार श्री गणेशा. बरोबर आहे, इपलीवर खूप मोठी अपेक्षा आहे त्याच्या संघाकडून मला वाटतंय, कारण धावसंख्या जर बघितली तर 58 चांगला डोंगर उभा केलाय अष्टविनायक या संघाची. चांगली धावसंख्या उभी केली, पण ती पेलवतील का नाही पण मला थोडा डाऊट आहे. 50-50% आहे. मी कोणत्याही संघाला झुकतं माप इथं देणार नाही, कारण दोन्ही संघ तुळले बळले आहेत. मी पुन्हा एकदा बोललो, मी झुकतं माप कोणत्याच संघाला देणार नाही, कारण शेवटच्या ओव्हरपर्यंत मी काहीच बोलू शकत नाही. प्रेडिक्टेशन इथं देऊच नाही मी शकत, कारण दोन्ही संघ तुळले बळले आहेत. कारण ऑलराऊंडचा नजराणा, ऑलराऊंडर जे प्लेअरचा नजराणा जो असतो तो दोन्ही संघामध्ये भरभरून भरलेला आहे, भरगच्च भरलेला आहे. गोंडवला काल पण असंच झालं होतं. पहिल्याच बॉलमध्ये विकेट विनीतची सेम आज तीच परिस्थिती. झटका, हृदयाचे ठोके. डगआउट मध्ये जर आपण बघतोय फुल शांतता, सन्नाटा, पण सेम स्थिती कालच्या सारखीच. काही घाबरण्याचं, काही टेन्शन घेण्याचं, काही प्रेशर घ्यायचं गरज नाही, कारण माताब्बर खेळाडू प्रिशा इलेव्हन या संघामध्ये भरलेले आहेत. वैभव गांगुर्डे यांनीच काल मॅचची कायापालट केला होता. इपलीच्या माध्यमातून इपली आणि वैभव गांगुर्डे दोघं मैदानावर होते आणि ह्या दोघांनी पण वैभव गांगुर्डे याला संधी मिळाली होती काल, त्याची कॅच सुटली होती, त्याच्यामुळे त्यांनी संधीचं सोनं केलं काल. पण आज बघू काय स्थिती असेल. बरोबर आहे, काय चाललंय वैभव गांगुर्डे. सेम स्थिती, सेम स्थिती बघितलं, सेम स्थिती. मी बोललो होतो काल पण ही स्थिती होती. हवेत बॉल उडला होता आणि तो एक, मला नाव त्याचं माहिती ना, अमित, आय थिंक अमित होता तो फिल्डर, त्यांनी, सॉरी तन्मय तो होता, त्यांनी पहिली कॅच घेतली होती विनीतच्या माध्यमातून आणि दुसरी कॅच वैभवची सोडली होती. पण आता सेम स्थिती. दिनेश राठोड, खरंच तुला मानाचा मोजरा सलाम. वैभव गांगुर्डे नैराश्यातून पोलिन मध्ये परतताना, मला वाटतं कालची मॅच वाटतं दिनेश राठोड यांनी बघितली असेल कालची मॅच, त्याच पद्धतीने तो बॉलिंग बघा टाकतोय, भेदक मारा करतोय. दोन हुकमी एक्के परतले तंबू मध्ये प्रिशा इलेव्हन संघाचे.
सोनू रत्नेश सिंग रत्नेश. फोर अंपाचा निर्णय आलेला आहे. कडक पंच आमचे MC रजिस्टर ऑथोराइज पंच आहेत ते. धन्यवाद दादा, धन्यवाद सर. कुठेतरी थांबावं लागेल. मागची मॅच जर तुम्ही बघितली 58 रन झाले होते आणि प्रथमेश 11 संघ हा पण त्या धावसंख्येकडे त्यांनी वाटचाल केली होती, पण शेवटच्या ओव्हरपर्यंत ते थांबले होते. आता ही जोडी थांबावी लागणार तुम्हाला. थोडं वेट अँड वॉचची भूमिका घेऊन प्रत्येक शॉटचं सिलेक्शन करताना तुम्हाला थांबावं लागणार. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. अशा तऱ्हेने षटक समाप्त झालेलं आहे. धावसंख्या पोहोचलेली आहे बोर्ड फलकावरती 9 विकेट गेल्या 2. चांगली उत्कृष्ट कामगिरी दिनेश राठोड यांची पहिल्या षटकामध्ये. टीम मीटिंग बंद करा. वाल्मिकीला तर सक्त ताकीद द्या. कमल वाल्मिकी. श्याम चला, श्याम टीम मीटिंग कमी करा. दिनेश राठोड काय चाललंय? दिनेश राठोड धावसंख्या बघितली 3 ओव्हर मध्ये 50 रन पाहिजे. 3 ओव्हर मध्ये 50. अजून पण तुम्ही क्षेत्ररक्षण लावलेलं नाही. अजून पण खूप मोठा झटका इपलीच्या रूपाने. काय चाललंय प्रिश 11? परिस्थिती मी तुम्ही बघितली सर, जशी वाल्मिकी ब्रदर्सची स्थिती होती, प्रथमेशनी बघा विकेट घेतल्या, तीच परिस्थिती तर निर्माण झालेली आहे. खूप मोठी शांतता, सन्नाटा दिसतोय. काय चाललंय? झुकतं माप. कुठेतरी मी आता प्रेडिक्टेशन लावतोय 70-30. जर 70 जर तुम्ही देणार असाल तर मी नक्कीच देईल ते म्हणजे अष्टविनायक या संघाला, आणि 30% देईल ते म्हणजे प्री शिलोर संघाला. कारण 3 हुकमी एके तंबूमध्ये परतलेले आहेत. ते म्हणजे विनीत, वैभव गांगुर्डे आणि सूरज इपली. धन्यवाद मितेश, धन्यवाद. आताच मी तुझं कौतुक केलं ऑफलाईन कॉमेंट्रीमध्ये मी तुझं नक्कीच कौतुक केलं की चांगला बॅट्समन आहे. मागच्या वर्षी मी तुझी बॅटिंग बघितली, मला वाटतं तू मॅन ऑफ द सिरीजचा पण मानकरी होता एका टुर्नामेंटसाठी. तर नक्कीच आपल्या संघासाठी काहीतरी कर. आपल्या शुभेच्छा आहेत, कारण डुअर डायची परिस्थिती नक्कीच निर्माण झाली प्रिशनसाठी. जीवदान, खूप मोठं जीवदान. माझं पण छातीच्या इथं छाती माझी आता धडधड झाली होती. वाटलं होतं काय होईल मित्रा, पण ठीक आहे, टाळ्या वाजवा. ठीक आहे, त्याच्याकडे का सुटली. जीवदान, या संधीचं सोनं करायचं आहे मितेश तुला आता. या नक्कीच तू करशील असं अपेक्षा आहेत मला तुझ्याकडून. 3 बॉल झालेले आहेत, धावसंख्या 14. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. श्याम, तुझी खेळाडू वृत्ती आवडली आम्हाला. श्याम,
शब्बाश. लगातार 3 षटकारला प्रिन्स यांच्याकडून 500 रुपये देण्यात येईल. नाही नाही, 1 रनावर धावसंख्येवर तुम्हाला समाधान मानावं लागेल. धावसंख्या जर बघितली 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 27. विकेट 3 जिंकण्यासाठी 12 बॉल मध्ये 32. कुठेतरी आशा जिवंत आहेत, कुठेतरी दोन्ही संघासाठी. नॉट ओनली प्रिश 11 बट ऑल्सो अष्टविनायक पार्क. नाउ थर्ड ओव्हर who will deliver? What is the name of that bowler? Karan. Mr. Karan, you have the responsibility of the third over. Sham is saying something to Karan. What he is saying, it will know after he first ball deliver. तिसरा षटक मार्गस्थ प्रतिपद. पहिलाच बॉल करांच्या माध्यमातून. बॅट खोललेली आहे. पंचांचा निर्णय निर्धाव चेंडू येईल. बरोबर आहे, हात खोलले नाही म्हणजे याचा अर्थ समजून जायचा पंचांचा निर्णय येणार तो म्हणजे निर्धाव चेंडू मध्ये भर होईल. धावसंख्या झाली ते म्हणजे फक्त आणि फक्त 27. अजून पण जिंकण्यासाठी 11 बॉल मध्ये 32 धावांची गरज. 11 बॉल मध्ये 32 धावांची गरज. पंचांचा निर्णय विकेट. झटका. रत्नेश सिंग यांना झटका. तंबू मध्ये परतताना रत्नेश सिंग थोडं नैराश्य. थोडं लवकर या, आपल्याकडे वेळ कमी आहे. पुढील होणारा सामना डीपी बॉईज वर्सेस अष्टविनायक पार्क. पुढील होणारा सामना अष्टविनायक पार्कचा 12वा खेळाडू असेल तर जरा माईकची संपर्क साधा. बॅटिंग आहे रत्नेश. चांगला स्कोर करून तो आला आपल्या संघासाठी. पंचांचा निर्णय काय होतो बघू. हात खोलले म्हणजे वाईट बॉल. पंचांचा निर्णय वाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडली. मुकेश सिंग स्कोरर मला चांगली साथ देत आहे. नक्की तुमचा सत्कार करण्यात येईल. धन्यवाद. अशीच मला साथ देत राहा म्हणजे मला पण कॉमेंट्री करण्यामध्ये मजा येईल. तुम्ही अशीच मला साथ देत राहा. धन्यवाद मुकेश सिंग. बरोबर, कडक पांचा. पुन्हा एकदा वाईट बॉल. काय चाललंय काय घडतंय काय बिघडतंय. धावसंख्या जर बघितली तर 29. कुठेतरी 10 बॉल 30. 10 बॉल 30. मॅच झुकते. जर आपल्याला प्रेडिक्टेशन जर करायचं असेल तर मी करेल 50% मला प्रेडिक्शन करावेच लागेल. खतरनाक. सूरज शुभम केदारे करत चांगला गुतकुंत षटकार. गगनचुंबी षटकार. ओव्हरला जर बघितलं 9 बॉल 24. बघा काय होतास तू, काय झालास तू. चला मॅच मध्ये रंगत आली. या 6 ना खरं सांगतो मॅच मध्ये रंगत आला. आणि प्रिशोलोने डगआउट मध्ये थोडस आनंदाचं वातावरण मला दिसतंय. पुन्हा एकदा बघायचं आपल्याला षटकार. गगनचुंबी षटकार. टांगा पलटी घोडे फरार. त्या बॉलरचा टांगा पलटी घोडे फरार.
खरंच शुभम केदार यांनी जर खरंच लगातार 3 सिक्स जर मारले तर माझ्याकडनं त्याला 100 रुपये भरत मस्कर कडून, माझ्याकडनं 100 रुपये. काय झालं? बॉल चेक करता. ओके करा करा चेक करा. मितेश बॉल चेक करतोय, परत दिला बॉलर करण. थोडं प्रेशर आहे कारण शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. धावसंख्या झाली 41, 41. गुड रनिंग आपल्याला मितेशच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण केलेली आहे. नक्कीच पूर्ण केली. चांगली गुड रनिंग. नो बॉल, शॉर्ट रन. ओके 1 रन. सॉरी सॉरी माय मिस्टेक. शेवटचा बॉल. धावसंख्या झाली 42. शेवटचा बॉल. निर्धाव चेंडू कुठंतरी हा शेवटचा होता. चौकार किंवा षटकारची गरज होती पण नाही दिली करणनी. शेवट गोड गेला त्यांनी. आता 4थी ओव्हर बघू. खूप मोठं टेन्शन अष्टविनायक पार्क या संघाकडे जिंकण्यासाठी. 6 बॉलमध्ये जर तुम्ही बघत आहात धावसंख्या 17 रनाची गरज. 6 बॉलमध्ये 17 कंपल्सरी चेजिंग. माझे मित्र संजय कांबळे सुद्धा इथं उपस्थित राहिलेत. कॉस्टलेस प्लेअर ऑफ द बदलापूर वेस्ट प्रीमियर लीग 2024 चे संजय सांगळे. डबल नाही जाऊ शकत. चांगले क्षेत्ररक्षण सनीच्या माध्यमातून. 5 बॉलमध्ये जर तुम्ही बघितलं 16 धावांची गरज. अजून पण सांगतो कुठली ही मॅच दोन्ही संघामध्ये झुकती नाही. अजून कोणालाच आपण बोलू शकत नाही की हा जिंकेल किंवा तो हरेल किंवा तो जिंकेल किंवा हा हरेल. शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच जाणार मित्रांनो. शेवटच्या बॉलपर्यंत तुम्ही बघून घ्या कारण 5 बॉलमध्ये 16 धावांची गरज आणि दोन्हीही खेळाडू स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला पेटून उठलेत. लवकर पाठवा. विकेट गेल्या तुमच्या 4. स्कोर बोर्ड जर बघितला ना शाबाश शुभम केदारे शाबाश. 2 बॉल 11. फक्त आता थोडं माइंड गेम खेळायचंय. वाईट असेल किंवा नो असेल तर लक्ष द्यायचंय. माइंडनी खेळा कारण 2 बॉलमध्ये धावसंख्या 11 पाहिजे. लगातार 2 सिक्स जर मारले तर मॅचचा कायापाल उडू शकतो. पण अली शेख याला पण विश्वास आहे त्याच्यावर की अजून 2 बॉल बाकी आहे. तो पण काही कमी नाही कारण शेवटची ओव्हर खूप मोठं प्रेशर असतं बॉलरवर. कारण जर तुम्हाला मॅचचा हिरो जो बनायचा असेल तर ओव्हर तुम्ही चांगलीच तुम्हाला टाकावी लागणार
आणि त्या टीमचा पण तुम्हाला आयकॉन म्हणायचा असेल तर अली शेख याला चांगलीच 2 बॉल हाताळायचे आहेत. शाबाश शुभम केदारे, सिक्स आहे शुभम केदारे, शाबाश. साजेसा खेळी तर साजेसा खेळ. टाय जर झाली तर नियम आपल्या इथं असा बोलतो की 1-1 पॉईंट मिळणार. टाय झाली तर का 1-1 पॉईंट, लक्षात ठेवा. सुपर ओव्हर नाही आपल्या इथे, सुपर ओव्हर नाही. टाय झाली तर 1-1 पॉईंट. जिंकण्यासाठी 1 बॉल मध्ये 5. चौकार जर मारला तर टाय, 1-1 पॉईंट. आणि षटकार मारला तर विन. शाबाश शाबाश शुभम केदारे, शाबाश. ठीक आहे, अडलक केदारे, अडलक शुभम केदारे, अडलक. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा मित्रांनो, त्यासाठी टाळ्या वाजवा. खरंच काय होतास तू, काय झालास तू अष्टविनायक पार्क. पण नक्कीच दोघंही चांगले खेळ खेळला. टाय खेळून दिले आपल्या संघासाठी शुभम केदारे. टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत करा मित्रांनो. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मी सांगत आहे, तो म्हणजे डिक्लेअर करत आहे डीपी बॉईज आणि अष्टविनायक. अष्टविनायक जरा या लवकर जरा टॉस साठी. आता झालेल्या मॅच मध्ये अष्टविनायक वर्सेस प्रिशा 11 सामन्याचा सामनावीर तो म्हणजे प्रेडिक्टर कोण असेल सामनावीर, दिनेश राठोड की